जन्म शेवटचे पाडे आमच्या माता माऊलीची गर्दी कुठेही असते हो. काय त्यांच्या भाग्यात आहे राव. अहो त्यांनी केलेलं त्यांनाच आहे. मी कीर्तन करतो का त्याचं पुण्य आमच्या मॅडमला नाही पाहिजे. तुम्ही जा तुम्ही जा पुतीला तुम्ही जावा अर्थ सांगायला. त्यांना माहित झालं ना कीर्तन ऐकलेली आपल्याला ऐकतं नाही मग येत आहे. पण त्यात तेवढं नाही त्यांच्या जीवनाचं सार्थक करून घेतात. माझ्या त्यांच्यासाठी एकदा जोरदार कोटी कोटी धन्यवाद. अशी गर्दी पाहून मला सुद्धा स्फुरण आलं गेलंय. आणि प्रारब्धाच्या तसा विमर्शन राजाला प्रारब्धाने श्रीमंती आली ती राजा झालता. कशामुळं त्या महादेवाच्या मंदिरापुढे मरण आलता उजवायला घेऊन. प्रारब्धाने गोष्टी असतात. आणि वाईटाला लय जवळ देव लवकर करतो. अंगात कुणाचं येतं सांग का नारदाच्या गादीवर लय चांगलं वागतं त्याच्याने. जी वाईट प्रवृत्ती नव्हे त्याच्या अंगात खडूबा येईल काही शपथ विठ्ठला नेते अर्शो महाराज 34 पासून पुती वाचतोय. महादेवाचा इतका कट्टर भक्त मी. माझ्या स्वप्नात काय नाही पिंडेशिवाय दुसरे येत नाही. आणि चाकरवाडीचे दादा प्रत्येक वर्षाने तरी बरोबर 30 वर्ष इतरांच्या गाडीत आले ते आमच्या गावातली. 30 वर्ष झाला आनंदीला माणूस आहे. त्यांना असं कीर्तन करावा. आपलं 10,000 रुपये बक्षीस. फक्त ही तुमच्या सारख्याची कृपा विनायक महाराज त्याला आई वडिलांची कुस पवित्र लागतं. आई वडिलांची पुण्य लागती आणि अनंत जन्मीचं सुकृत लागतं. आणि तुमच्या सारख्या माता माऊलीचं आणि महाराज लोकांचे आशीर्वाद पाठीशी मग म्हणून हे वक्तव्य करून अर्थ सांगाय बसल्यावर सांगत. कारण दृष्टांत सहित पटवून द्यायचं येईल एवढं आता इथून पुढं सांगायचं तात्पर्य विठाला उन्मत्तपणा होता. पत्नीला विचारलं गेलं राजे मी कोण होते. आणि कीर्तनकाराने कुणीकडे जरी भरंगळत गेला ना जागेवर जर आता तो कीर्तन करता नाही तर तमाशगीर समजायचा. गिरगावकरचा शब्द ऐकत होतो नाही तर गोंधळी फुल पेल्याला आणि आई ग अंबाबाई तुझ्या कानामती झुबा आणि तुझं दर्शन मांडीवर टपका फुल पेल्याला दिसी. सोंबळ्या तुझी बसायची जागा रुमण्यानं आणली पाहिजे. नारदाच्या गादीवर कुणीकडे वालगाना करतोच. कुठं पाप फेडशील ती आणि तारीख घेणारला 10 पट्टी बोजा मार्काचा तसल्या महाराजाचं. असणारा ती कुमोद होती राणी विचारू लागली मी आतल्या जर मी कोण होती असताना तुम्हाला कबुतरीण होतीच. आणि कबुतरीण असणारी तू मांसाचा गोळा तोंडात होता. आणि तोंडात असताना त्या घारीने तुझा पाठलाग केला. त्यावेळेस तू त्या मंदिराच्या आतमध्ये जाऊन प्राण वाचण्यासाठी उजवा येणार झाला तुझा. देव वाईटाला जवळ करतो त्याच्यावर बोलतोय. अंगात कोणाच्या येत तो तसल्याला लय जवळ करतो. नेते मंडळी मला काय पाप लागायचे लागत रे. देवच कसा असाय हो किती माझ्या बहिणींनी देवपूजा करू दे त्यांना लवकर परिचय देत नाही. पण जे वाईट वृत्तीनं वागतात नाही लय लवकर त्यांना जवळ करतोय देव. आता माझ्या सारख्यानं अधोगतीला जाण्याची लक्षणं ती सांगायचं म्हणजे तसा माझा भोळा महादेव लय लवकर जवळ करतोय. त्याची परिचिती घ्या. शेवट 15 मिनिटात मग तुम्हाला ती सांगाल असणार. चला आपण कीर्तनाकडे वळू. त्या कबुतरीने उजवा येडा घेऊन त्या घाईने तिचा पाठला करून तिचा प्राण घेतला. ती त्या मंदिरापुढं मृत्यू पावली गेली. त्या मंदिरापुढं मेल्यामुळे तिला हे राणीचं पद आलं. तुला कोण सांगतोय विमर्शन राजा त्या कबुतरीला सांगतोय पत्नीला कुमुदितीला. मग महाराज तुम्हाला त्रिकाल ज्ञान आहे सगळं कळतंय. 7 जन्म असतात आपलं हे मानवाचा जन्म. मग पुढच्या जन्मी आपण कोण तर आता सांगायचं तात्पर्य 6 जन्मी आपण असेच अनेक देशाचे राजे होत. तू माझीच राणी होणार.
पण वेगवेगळ्या देशचे राजे होणार, एकाच वेळेत एक राज्याचा उपभोग आपण घेणार आणि 7व्या जन्मी इतकं माझ्या हातातून प्रेमार्थ काढणार की महादेवाच्या भक्तीशिवाय मला दुसरं काय सुटणार. पण त्या राजाची हलकट वृत्ती जात नव्हती उमाशंकराची. काम नावाचा रोग जात नव्हता. पण 7व्या जन्मी म्हणला इतका औदार्य प्राप्त होणार आहे आणि आपण थोडक्यात सांगायचं उच्च पदाला जाऊन आपण दोघही कैलास पदाला जाणार आहे. मग इतका हलकट वृत्तीनं वागला तरी काम नावाचा रोग त्याला बाधला का? असणारा चंद्रसेन राजा अवंती नगरीचा इतका शूरदान शूरवीर राजा होता. परोपकार करणारा माणूस असावा, लोकांची निंदा करणारा नसावा. कारण जर परोपकार न करणारा, लोकांची निंदा करणारा, परस्त्रियाला आई बहीण मानणारा त्याला उत्तमच गती. परोपकारी पर निंदा, परोपकारी नेनो पर निंदा, परस्त्रियाचा तो एक पावेले उत्तम परोपकार करणारा असावा. परोपकार. एखादा नडला ना मुलीच्या लग्नाला, एखाद्याने घर बांधलंय गोरगरिबांनी, त्याला बैल घ्यायला पैसे नाही, त्याला बैल घेऊन देवा, त्यासारखा परोपकार कोणता नाही. आणि मुलीच्या लग्नात तर परोपकार अवश्य करावा, फुकट नाही. तो 2 वर्षांनी सामान्य त्याला परोपकार करावा. पण आपल्या श्रीमंतीचा माजले तो कवा 1 एकर काढेल आणि त्याचा कवा घे. ही वाईट वृत्ती आपल्यात. पण माझे संत कसे होते,